नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अनघा लिखिते यांची कादंबरी भिंतीच्या पलीकडे. आणि आज या कादंबरीचा भाग 7वा. पण तत्पूर्वी अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात भिंतीच्या पलीकडे भाग 7वा. राघवला काही कळेच ना की काय झालं. तो सुद्धा आता घाबरला. म्हणजे नची, चैतन्य आणि राघव यांनाच कळलं होतं. त्यांच्या दृष्टीनं अनिकेतला माहिती नव्हतं, कारण तो काही बोलला नाही आणि बाकीचे गाढ झोपेतच होते. राघवच्या मनात भीतीचं काहूर माजलं. तेवढ्यात रश्मी उठली. चैतन्यानी साईडनी बघितलं आणि झोपलोय असं नाटक करत त्यांनी डोळे मिटून घेतले. रश्मीनी सगळ्यांना झोपलेलं बघितलं आणि राघवच्या खांद्यावर हात ठेवला. राघव खूप घाबरला, भीतीने जोरात किंचाळला. त्याच्या या अनपेक्षित रिस्पॉन्सनं रश्मीसुद्धा घाबरली. बाकीचे उठले. गाडीचा बॅलन्स जायला लागला. व्हॉट हॅपन? राघव, कंट्रोल द कार प्लीज. पार्थ म्हणाला. सॉरी गाईज, मी काही विचित्र गोष्ट बघितली. आता उठा बरं सगळे, आपण पोचायला आलो आहे. राघव, पहिलं श्वेताकडे या तिघांना ड्रॉप कर, मग चैतन्य आणि तुझ्या घरी जाऊ आणि मग आम्ही परत बॅक टू होम. अनिकेत डोळे चोळत म्हणाला. अनिकेतच्या या वाक्याशिवाय कोणीच काही बोललं नाही. श्वेताचं घर आलं आणि ते चौघे म्हणजे पार्थ, वहिनी, रश्मी आणि श्वेता उतरले. बाय बाय करून निघाले. पार्थनी सगळ्यांना हक केला आणि म्हणाला, फ्रेंड्स, तुमच्यामुळे माझी भारताची ट्रीप खूपच ऑसम झाली. मी एक अनवॉन्टेड गेस्ट होतो, त्यामुळे माझ्यामुळे जर तुम्हाला काही त्रास झाला असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्ही सगळे ठोरांठोला नक्की या आणि मलासुद्धा तुमची खातिरदारी करायची संधी द्या प्लीज. पार्थने निरोप घेतला आणि श्वेताच्या घरी गेला. राघव, चैतन्य, नची आणि अनिकेत निघाले घरी जायला. काय रे राघव, एवढं ओरडायला काय झालं तुला मगाशी? अनिकेतने विचारलं. रे, रश्मीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. ती आरशात दिसत नाही आणि आता तर पार्थ एकटाच आहे तिच्याबरोबर. मला वाटतं ती झपाटली गेली आहे बरं का. नाही, पण ती तर नॉर्मल वाटत होती सगळ्या प्रवासात. नाही, ते ठीक आहे, पण आपल्याला हे पार्थला फोन करून कळवावं लागेल. अरे, पार्थ खूप जिगरबाज मुलगा आहे, तो घाबरणार नाही, पण तरीही त्याला फोन करून सांग. राघवनं पार्थला फोन लावला तेव्हा ते नुकतेच पोहोचले होते. रश्मी सिंधुमांशी बोलत होती. पार्थ बाहेर येऊन बोलायला लागला. राघवनी त्याला सगळं काही सांगितलं. पार्थ म्हणाला, अहो, इथे माझ्याबरोबर सिंधुमा म्हणून कोणीतरी आहेत. मी एकटा नाही आहे, काळजी करू नका. मी बघतो खरंच तसं आहे का. बरं पार्थ, उद्या माझ्या घरी जेवायला यायचं आहे. मी तसं रश्मीला सांगतो आणि काहीही प्रॉब्लेम असेल तर कधीही मला फोन कर. पार्थनं ओके म्हणत फोन ठेवला आणि फ्रेश व्हायला त्याच्या रूममध्ये गेला. त्यांनी मस्त बाथ घेतला. आईशी फोन करून बोलला. पार्थचं बोलणं झालं. आई, बाबा आणि रश्मीचे आई वडील उद्या इंडियात येत आहेत. पार्थला टेन्शन आलं की आता काय सांगायचं. माझे आई बाबा एक वेळ समजून घेतील, पण रश्मीचं काय? राघव तर अजून व्यवस्थित सेटलही नाही झालेला. कालपर्यंतचा दिवस किती मस्त गेले. मस्त नेचर एन्जॉय केलं. हॉन्टेड बंगल्याचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेतला. वाघाला जवळून बघितलं. हॉरिबल होतं सगळं ते. पण हाच सगळा विचार करता करता त्याला छान झोप लागली. थोड्या वेळानं दारावर टकटक झाली. पार्थ खूप झोपेत होता. त्याच्याच्यानं उठणं होत नव्हतं. पुन्हा थोड्या वेळानं जोरात दार वाजवलं गेलं. त्यांनी घड्याळात बघितलं. बहुतेक रश्मी जेवायला बोलावती आहे. त्यांनी दार उघडलं तर सिंधुमा दारात घाबऱ्या घुबऱ्या अवस्थेत उभ्या होत्या. पार्थनं विचारलं, आंटी, व्हॉट हॅपन्ड? त्यांनी रश्मीकडे बोट दाखवलं. आंटी, रश्मी काहीतरी शोधती आहे का? नाही, ती रांगती आहे. पार्थ आश्चर्यानं ओरडला. व्हॉट? रांगती आहे? पण ती का रांगती आहे? साहेब, तिला भूतबाधा झाली आहे, मला खूप भीती वाटते हो. असं म्हणत सिंधुमा भीतीनं थरथर कापायला लागल्या. तुम्ही या आतमध्ये बसा, मला सगळं व्यवस्थित सांगा. कशावरनं तुम्ही म्हणताय भूत बाधा झाली आहे?
मगाशी तर आम्ही आलो तेव्हा तिने तुमच्याशी ओळख करून दिली, तुम्हाला जेवायला काय बनवायचं तेही सांगितलं. ती तुम्हाला म्हणाली की मी आंघोळ करून येते, त्यावर तुम्ही अर्ध्या तासानं कॉफी आणा. मलासुद्धा विचारलं तिने, पण मला होतं झोपायचं म्हणून मी नो म्हणालो. तोपर्यंत सगळं ठीक होतं ना. बरोबर आहे साहेब. तुम्ही आत गेल्यावर रश्मी पण वर तिच्या रूममध्ये गेली. नंतर मी थोडंसं काम आवरून अर्ध्या तासानं कॉफी घेऊन तिच्या रूममध्ये गेले तर ती लहान मुलीसारखी रडत होती. मी विचारलं की काय झालं, बरं नाही आहे का? तर माझ्याकडे अनोळखी नजरेनं बघत अजून जोरात आई आई करून रडायला लागली ती. तिला तिच्या आईची आठवण येत असेल. नाही नाही साहेब, मॅडम कधीच तिला आपल्या मुलीसारखं वागवत नाहीत आणि साहेबसुद्धा जणू त्यांची मुलगी नाहीच आहे. हो, ते तिच्याशी तसंच वागतात. ती वागणूक मी बघत आली आहे. तिला नाही येणार आठवण त्यांची. पण ते कसेही वागत असतील तरी ते रक्ताचं नातं आहे, त्यामुळे आईची आठवण येणं साहजिक आहे. बरोबर आहे साहेब. पण साहेब, मी वर गेले ना तेव्हा ती पाठमोरी बसली होती. तिला समजावण्यासाठी मी तिच्या डोक्यावरनं हात फिरवला तर तिने माझा हात झटकला. माझ्या हातातून कॉफीचा कप खालीच पडला. मी तिला काचा लागतील म्हणून पटकन झाडू घेऊन आले, फडकं आणलं पुसायला. ती पाय वर घेऊन बसली. माझं लक्ष ड्रेसिंग टेबलच्या आरशात गेलं तर आरशात मला ती दिसलीच नाही. मला वाटलं की ही राघवसाहेबांना फोन करायला गेली असेल. मी फरशी पुसून जायला निघाले तर ती बेडवरच होती. सिंधुमा घाबरत घाबरत सांगत होती. मी पुन्हा पुन्हा बघत होते, पण म्हणून माझी खात्री पटली. मी घाबरून खाली आले, हॉलमध्ये बसले तर माझ्या मागे रश्मी लहान मुलीसारखी जिना उतरत होती. मी घाबरले, तुमचं दार वाजवलं पण तुम्ही उघडलं नाही. मग मी इथेच दाराच्या जवळ उभी राहिले तर ती रांगत रांगत हॉलमध्ये फिरायला लागली. माझ्याकडे विचित्र नजरेनं बघत होती ती, म्हणून मग मी जोरजोरात तुमचं दार वाजवलं. हो अशी, चला माझ्याबरोबर बाहेर चला. मला खूप भीती वाटते साहेब भूताची. काय होत नाही, चला मी आहे, डोंट वरी, मी आहे. ते दोघेही बाहेर आले. रश्मी मांडी घालून बोट चोखत बसली होती. पार्थ तिच्या जवळ जाऊन बसला. रश्मी, हे काय करतेयस? त्याला बघून तिने भोंगाच पसरला. त्याने तिला आईची आठवण येते का विचारलं. ती पुन्हा आई हा शब्द ऐकताच आई आई म्हणून रडायला लागली. तो म्हणाला, थांब, मी व्हिडिओ कॉल करतो. असं म्हणून तो दूर उठून गेला. सिंधुमांनी हिम्मत करून तिच्याजवळ जाऊन तिला मायेनं हात लावून समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा रश्मीने रागात करकचून त्यांचा आवाज घेतला. त्या कळवळल्या. त्यांच्या हातातून भळाभळा रक्त व्हायला लागलं. पार्थचं तिकडे लक्ष गेलं. तो लांबूनच त्यांना म्हणाला, आणखी तुम्ही लगेच हळद लावून घ्या. सिंधुमा स्वयंपाकघरात गेल्या. पार्थनं व्हिडिओ कॉल लावला आणि रश्मीला द्यायला म्हणून मागे वळला तर रश्मी त्या सांडलेल्या रक्तात रेघोट्या मारत बसली होती. काही रक्त तिच्या तोंडाला लागलं होतं. पार्थला किळस वाटली. त्यांनी आधी फोन कट करून टाकला. तो ओरडला, रश्मी, व्हॉट आर यू डुईंग? काय करतेयस? ती घाबरत त्याच्याकडे बघायला लागली. ती आई ह्या एका शब्दाशिवाय दुसरा अक्षरही बोलली नाही. पार्थ विचार करत होता की काय झालं असेल. लहान मुलीचा आत्मा तर नाही ना आला तिच्यामध्ये, कारण तिचं वागणं अगदी लहान मुलीसारखं आहे. आंटीला सगळं विचारावं लागेल. रश्मीची आणि त्या मुलीची गोष्ट. तिचा पुनर्जन्म तर नाही आहे ना. सिंधुमांनी हळद लावून घेतली. वर गेल्या. देव्हाऱ्यातनं अंगारा आणला आणि घाबरत घाबरत त्या रश्मीच्या जवळ गेल्या. त्या जवळ गेल्याबरोबर तिचे हावभाव बदलले. ती त्यांच्याकडे रागानं बघायला लागली. रांगत रांगत त्यांच्यापासनं लांब जायला लागली. सिंधुमांनी मोठ्या हिमतीनं तिच्या जवळ जाऊन तिला अंगारा लावला. ती चिडचिडी झाली होती. त्यांना मारायला त्यांच्या मागे दुडूदुडू धावत होती. पण अंगारा लावल्यानंतर कसं काय कोणास ठाऊक हळूहळू ती शांत झाली. सिंधुमा आणि पार्थ तिच्याकडे बघत होते. पार्थ हे सगळं ऑब्झर्व करत होता. रश्मी भानावर आली. सिंधुमा, हे सगळं काय झालं आहे? आणि इथे रक्त कसं सांडलं आहे? शिशी शी शिशी. आणि त्या रक्तात अशा रेघोट्या कोणी मारल्या? कुणाला लागलं आहे? पार्थ, सिंधुमा, तुम्ही दोघं असं विचित्र नजरेनं का बघताय? मी काय तुम्हाला भूतभीत वाटते का काय? पार्थनं मोबाईलचा फ्रंट कॅमेरा दाखवण्यासाठी तो तिच्या जवळ आला. तिचा हात धरून तिला दाखवला. बघ, तू रेघोट्या उडत बसली होतीस. हा बघ तुझा चेहरा. हे काय झालं? मी असं का केलं आहे? मला किळस वाटते.
सिंधुमांना जवळ बोलवून त्यांचा हात तिला दाखवत पार्थ म्हणाला, बघ रश्मी, यांच्या हाताला तू खडखडून चावली आहेस. व्हॉट हॅपन टू यू रश्मी? अगदी लहान मुलीसारखी वागत होतीस, फक्त आई आई करत होतीस. सिंधुमाई सगळं दुखणं विसरल्या आणि तिला म्हणाल्या, रश्मी बेटा, काय झालं होतं ग तुला? तू आंघोळीच्या आधी तर ठीक होतीस. रश्मी, आठव काय झालं होतं एक्झॅक्टली. पार्थ, अरे मी आंघोळ करून आले आणि राघवची सॅक रिकामी केली. त्या मुलीच्या अस्थी पिशवीमध्ये ठेवल्या. मग मला माहीत नाही रे मी इथे कशी आली. पण बेटा, आता तू ठीक आहेस ना? तुझ्या या गोंधळात स्वयंपाक करायचा राहिला बघ. तुम्ही बसा, मी लगेच करते. नाव मावशी, वेळ नका घालव. आता रश्मी ऑर्डर करेल स्वयंपाकाची, म्हणजे जेवणाची. हो सिंधुमा, मी लगेच धुवून येते, ऑर्डर करते. नको ग बाळा रश्मी, तू आता पुन्हा वर जाऊन गोंधळ करू नको. तू खालीच फ्रेश हो. यस, यू आर राईट. सिंधुमाने टेबलवर जेवायची अरेंजमेंट केली. रश्मीने जेवण ऑर्डर केलं. सिंधुमा आत दुसरी पडलेली कामं करायला गेल्या. वेल रश्मी, उद्या तुझे आणि माझे आईवडील येणार आहेत. ते साखरपुडा आणि लगेच लग्न करून द्यायची घाई करणार आहेत. या तुझा हा गोंधळ असा झालेला आहे. राघवने उद्या आपल्याला त्याच्याकडे जेवायला बोलावला आहे. हो, त्याचा मेसेज वाचला म्हणून त्याची सॅक त्याला परत द्यावी यासाठी त्या अस्थी मी बाहेर काढल्या. रश्मी, तू राघवला आता इकडे बोलून घेऊ शकतेस. आता आपल्या ठिकाणा लवकर डिसिजन घ्यायचे आहेत. रश्मीने काही न बोलता राघवला आज रात्री इकडेच राहायला ये असा फोन करून टाकला. पार्थ, तो जेवण करून 9 वाजेपर्यंत पोहोचतो म्हणालाय. आपलंही जेवण आटोपून घेऊ. पार्सल आल्यावर सिंधुमानी सर्व केलं. त्यांचं जेवण आटोपतं ना आटोपतं तेवढ्यात राघवही आला. राघव हॉलमध्ये बसला. रश्मी आणि पार्थ जेवण करून हॉलमध्ये आले. सिंधुमा, तुम्ही झोपा, उद्या सरला येईल तेव्हा आवरेल ती. अगं हो, पण तुम्हाला कॉफी लागेल का? हो चालेल, तासाभराने आणा. मला वाटतंय आपण आत बसून बोलूयात, रश्मी त्या दोघांना म्हणाली आणि ते तिघेही पार्थच्या रूममध्ये गेले. वेल राघव, उद्या हे लोक भारतात परतणार आहेत. त्यावेळी आमच्या लग्नाचा विचार, लगेच साखरपुडा आणि लग्न करून आम्ही जाऊ असा माझ्या आणि रश्मीच्या आईवडिलांचा प्लॅन आहे. म्हणून तुला अर्जंट बोलावून घेतलं आहे. पण पार्थ, अरे तू तर डोरोथीशी लग्न करणार आहेस ना? नाव आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी खोटं सांगितलं होतं. माझ्या आयुष्यात डोरोथी वगैरे कोणी नाही. तुम्ही माझ्याबद्दल जेलस फील करत होते, माझ्याशी थोडं तुटक वागत होते, म्हणून तुम्ही माझ्याबद्दल कम्फर्टेबल व्हावं म्हणून मी तुम्हाला तसं सांगितलं. मी रश्मीला पसंत केलं होतं. ती तिकडे आली नाही म्हणून मी तिला भेटायला इकडे आलो. राघव आणि रश्मी शॉक झाले. त्यांना काय बोलावं सुचेना. बट डोंट वरी राघव, रश्मी फक्त तुझ्यावरच प्रेम करते, त्यामुळे मी तुमच्यामध्ये येणार नाही. राघव, उद्या तुला स्पष्ट सांगावं लागेल. असं होईल एखाद्या वेळेला की सर्वेश अंकल रश्मीला घराच्या बाहेर काढतील. म्हणजे ही वर्स्ट सिच्युएशन आहे, बट यू शुड बी प्रिपेअर्ड. रश्मी आणि पार्थ, मी वचन देतो की मी रश्मीशी लग्न करीन. उद्या करावं लागलं ना तर उद्यासुद्धा करीन. ग्रेट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तू मला म्हणाला होतास की रश्मीला झपाटलाय. यस, यू आर राईट, बरोबर आहे ते. मगाशी रश्मीमध्ये लहान मुलीच्या आत्म्याने प्रवेश केला होता. ती अगदी लहान मुलीसारखी वागत होती, मगाशी रांगत होती आणि सारखी आमच्याकडे परक्यासारखी बघत होती, पण आई आई म्हणत रडत होती. त्या सिंधुमानं तर मगाशी चक्क चावली. बापरे, मला नक्की वाटतंय त्या लहान मुलीचा आत्मा आहे तो. तीच मुलगी जी रश्मीला स्वप्नामध्ये दिसते दर महिन्याच्या 5 तारखेला. पण ती मलाच दिसायची स्वप्नात आणि आपण सगळे तिथे होतो, तरी ती फक्त माझ्यातच काय येते. रश्मीला टेन्शन आलं होतं. या सिंधुमा तुमच्याकडे कधीपासून आहे? त्यांना माहिती असेल ना कदाचित. नाही पार्थ, त्यांना काही माहीत नाही. त्या सांगतात की मी 2 वर्षाची असेन तेव्हा आम्ही मुंबईला आलो आणि तेव्हापासून ते आमच्याकडे आहेत. मला वाटतं माझ्या वडिलांना माहिती असेल, कारण ते सर्वेश अंकलचे कॉलेजपासूनचे मित्र आहेत. आता फोनवर एवढं नाही बोलता येणार. ते लोक आले की त्याचा उलगडा होईल कदाचित. सिंधुमांनी कॉफी आणली. राघव कमालीचा शांत झाला होता. रश्मीच्या ते लक्षात आलं. ती त्याच्या जवळ जाऊन बसत म्हणाली, राघव, अरे काय झालंय? कसला विचार करतोयस? तिचा हात हातात घेत तो म्हणाला, रश्मी, अगं या सगळ्या गोष्टी इतक्या पटापटा घडतील असं वाटलं नव्हतं ग.
गोंधळून गेलो आहे मी. तुझे आई वडील नाही म्हणाले तर तू माझ्याशी लग्न करशील ना गं? अरे हो, नक्कीच. पण मला ना माझ्या भूतकाळाची जास्त चिंता वाटते. मी कोण आहे असा मलाच प्रश्न पडला आहे. आणि ती मुलगी या घरात येण्यासाठी तर माझ्या स्वप्नात येत नसेल ना? अगं, ती तुझी बहीण असू शकते ना. अरे पण तसा कधी उल्लेख नाही झाला आमच्या घरी. अगं, त्यांना कटू आठवणी उगळायच्या नसतील कदाचित. रश्मीला एकदम आठवलं, लहानपणी असं झालंय बरं का. पार्थ आणि राघव एकदम म्हणाले, काय? मी 3 वर्षाची असेन तेव्हा. दिवाळी होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मला सिंधुमाने छान लाल रंगाचा फ्रॉक घालून दिला. आईलासुद्धा मी तो फ्रॉक घातलेला आवडला. आम्ही दोघी नाश्ता करत होतो तेवढ्यात बाबा आले. मला आणि सिंधुमांना खूप ओरडले. ते म्हणाले की हा फ्रॉक का घातला, हिला दुसऱ्या रंगाचा घाला. तर आई म्हणाली की हा काय वाईट आहे, किती सुंदर दिसतोय तिच्या अंगावर. तर बाबा म्हणाले की तो तिच्यासाठी नाही आहे. आणि रागात नाश्ता न करता ते निघून गेले. मी खूप रडले त्या दिवशी. तेव्हा मला त्याचा अर्थ नाही कळला आणि आजही नाही माहिती. अगं पण कारण काय, तू तर त्यांचीच मुलगी आहेस ना. मग पण तुमच्या आईवडिलांकडे बघून मला शंका येते की हे खरंच माझे आईवडील आहेत का नाही. मी आयुष्यात कधीच त्यांच्याशी फ्रँकली बोलले नाही. एकदा मी माझ्या स्वप्नाबद्दल बाबांशी बोलले तर ते खूप चिडले. त्यांचं बीपीच शूट झालं. आई पण मग माझ्यावर रागवली आणि तेव्हापासून मी त्यांना काहीच सांगितलं नाही, कारण माझ्यामुळे त्यांना नको ना त्रास व्हायला. माझ्या आईने मला कधीही जवळ घेतलेलं नाही. माझ्या गरजा भागवल्या, माझी हाऊसमौज केली, पण मला त्या दोघांचं प्रेम नाही मिळालं कधी. जाऊ दे, आता तुझ्यावर प्रेम करणारा तुला मिळाला आहे ना. आणि माझ्या घरच्यांनी पण रश्मीला सून म्हणून स्वीकारलं आहे. त्यामुळे आता प्रेमाची कमी नाही. हां, पण इतक्या सुखसोयी लगेच नाही मिळणार. बरं रश्मी, इफ यू डोंट माइंड, तर एक करायचं का आपण? काय? मला वाटतं सर्वेश अंकल काहीतरी लपवत आहेत तुझ्यापासून. आपण त्यांची रूम चेक करायला पाहिजे. अरे वेडा आहेस का तू? त्यांना कळलं तर, त्यांचं बीपी शूट झालं तर? असं काय नाही होणार. आपण पुन्हा जसंच्या तसं सगळं ठेवू. लक्षात घे, असं घाबरत राहून प्रश्न सुटत नाहीत. राघव इतका वेळ शांत बसला होता. तो सुद्धा म्हणाला की रश्मी, मला सुद्धा वाटतंय की त्या मुलीच्या स्वप्नात येणं, तू तुझ्या बाबांना विचारल्यावर त्यांचं चिडणं, त्यांचं बीपी शूट होणं, हे कधी होतं तर जेव्हा एखाद्या गोष्टीचा आपण धसका घेतो ना तेव्हा. आणि ही घटना 5 तारखेला घडली असणार, ती सुद्धा 22-23 वर्षांपूर्वी. बरं पार्थ, राघव, आपण लगेच कामाला सुरुवात करू, कारण उद्या ते लोक येण्याआधी व्यवस्थित पुन्हा जसंच्या तसं सगळं ठेवायला लागेल. रश्मी, मला त्यांच्या अशा जागा सांग जिथे दुसरं कोणी हात लावलेला त्यांना आवडत नाही. मग चला की सांगते. असं म्हणत रश्मी त्यांना वर घेऊन गेली आईवडिलांच्या रूममध्ये. हे बघ, ही बाजूला ही स्टोअर रूम आहे. त्या रूममध्ये एक छोटं दार आहे. मी आजपर्यंत तिथे कधी गेलेलं नाही. पार्थ, तू आणि राघव तिथे काही सापडतंय का बघा. मला भीती वाटते झुरळाची, पालींची, म्हणून मी नाही येणार. मी आईबाबांची रूम बघते. अगं रश्मी, पण त्याची किल्ली कुठे आहे? कारण त्याला कुलूप दिसत आहे. मला माहिती आहे, सगळ्या किल्ल्या इथे एका डब्यात आहेत. थांब, मी शोधून देते. असं म्हणत रश्मी डब्यातनं खूप साऱ्या किल्ल्यांचा जोडगा काढून देते. लाईट लावल्यावर त्या खोलीत लख्ख प्रकाश पडला. रश्मी आईवडिलांच्या रूममध्ये गेली. कुलपावर नवथाल असं लिहिलेलं आहे. पार्थ कुलपावरची धूळ साफ करत म्हणाला. पार्थ, नंबर दिसतोय का बघ ना. राघव नवतालच्या किल्ल्यात सॉर्ट करत म्हणाला. नाही, क्लिअर नाही दिसत आहे, पण शेवटचं डिजिट 5 आहे, तेवढंच क्लिअर आहे. पार्थनी 5 म्हणताच राघवने एकदम त्याच्याकडे बघितलं. त्यांनी पण राघवकडे बघत आपल्याला नक्की काहीतरी गवसेल या आविर्भावात म्हटलं, यस 5. राघव सॉर्टेड किल्ल्यांचे नंबर बघून म्हणाला, पार्थ, अशी कुठली किल्ली नाही आहे रे. म्हणजे त्याची किल्ली सर्वेश अंकलच्याकडे असणार. ठीक आहे, रश्मीकडनं एक हेअर क्लिप आण, तोवर मी तोडायचा प्रयत्न करतो. नाही, त्या आवाजाने सिंधू मावशी उठतील, त्यापेक्षा थांब, मी क्लिप घेऊन येतो. राघव रश्मीच्या आईवडिलांच्या रूममध्ये गेला. रश्मी, काही लागलं तुझ्या हाती? राघवने तिला विचारलं. राघव, मला ना एक अल्बम सापडला आहे, मी तो माझ्या रूममध्ये ठेवून आली आहे. बरं ऐक ना, आम्हाला एक किल्ली सापडत नाही आहे ज्याचा लास्ट डिजिट 5 आहे. राघव, या कपाटात एक ड्रॉवर आहे, त्यातसुद्धा अजून खूप किल्ले आहेत. राघवनी कपाट उघडलं. ड्रॉवरमधनं किल्ल्या बाहेर काढल्या. तो त्या तपासायला लागला आणि त्याला ती सापडली किल्ली. किल्ली अगदी चकचकीत होती. पुन्हा बाकी सगळं व्यवस्थित जागच्या जागी ठेवून तो पार्थकडे गेला आणि म्हणाला, ही मिळाली किल्ली, बघ बरं लावून.
पार्थनं किल्ली लावून बघितली आणि लागली म्हणून लगेच ओरडला येतो. त्यांनी दार उघडलं. एकदम स्वच्छ खोली होती. त्या खोलीतून पुढे गेल्यावर डावीकडे एक दार होतं. त्या दाराला कुलूप नव्हतं. त्यांनी ते दार ढकलून बघितलं, पण तिकडे पलीकडच्या बाजूला रश्मी घाबरली. तिने ओरडून विचारलं की कोण आहे दारामागे. पार्थच्या लक्षात आलं की ते दार सर्वेश अंकलच्या रूममध्ये उघडतं. तो रश्मीला म्हणाला, आव रश्मी, कूल डाऊन प्लीज, आम्हीच आहोत, तू ये इकडे, ही रूम साफ आहे. रश्मी लगेच तिथे आली. तिथे एका मुलीची तिच्या आईसोबत फोटो असलेली मोठी फ्रेम होती. रश्मी अवाकून बघत होती. रश्मी, तुला आठवतंय का की तू यांना कधी बघितलायस? नाही पार्थ, यांना नाही, पण ह्या मुलीला पाहिलंय मी माझ्या स्वप्नात दर महिन्याच्या 5 तारखेला. राघव जवळ जाऊन बघतो. त्याला धक्का बसतो. रश्मी, हे बघ, या मुलीच्या मृत्यूची तारीख आहे 5 नोव्हेंबर. पार्थसुद्धा जवळ जाऊन बघतो आणि म्हणतो, हो, पण या महिलेची तारीख 25 डिसेंबर आहे. दोघींचं साल एकच आहे. म्हणजे मुलीच्या धक्क्यानं आईचं 1.25 महिन्यात निधन झालेलं आहे. पार्थ, अरे या व्यतिरिक्त या खोलीत दुसरं काही नाहीच आहे. मला वाटतं आपण निघायला हवं इथनं. दुसरीकडे काही सापडतंय का ते आपण बघू. रश्मी, आपण तुझ्या वडिलांच्या रूममध्ये बसू आता. हो, पण आधी हे सगळं आहे तसं बंद करा प्लीज. ते तिघंही नीट जसंच्या तसं लावून वडिलांच्या खोलीत आले. तितक्या सिंधुमा येतात. साहेबांच्या खोलीत लाईट सुरू आहे हे बघून त्या डोकावतात. अगं रश्मी, काय करताय तुम्ही? साहेबांना कळलं तर ते ओरडतील ना तुला. सिंधुमांच्या तुला असं म्हणण्याचा अर्थ हे दोघे निष्ठून जातील पण तुला बोलणी खावी लागतील हा होता. राघवच्या लक्षात आलं आणि तो म्हणाला, नाही मावशी, ती एकटी नाही बोलणी खाणार. मी आणि पार्थ आहोत तिच्याबरोबर. सिंधुमा, हे दोघे मला प्रॉब्लेममधून सोडवण्यासाठी माझी मदत करतायत. तू नको काळजी करू. आम्हाला एक मस्तपैकी कॉफी आणून दे ना प्लीज. सिंधुमा गेल्यावर ते त्या कपाटात व्यवस्थित शोधत पुन्हा वस्तू जाग्यावर ठेवत होते, पण काहीच हाती लागत नव्हतं. त्यांचा हिरमोड झाला. सिंधुमानी 5 मिनिटात कॉफी आणली. त्या परत गेल्या झोपायला. पार्थ, राघव, चला आपण माझ्या रूममध्ये कॉफी घेऊ. ते खालच्या फ्लोअरवर आले. रश्मीच्या रूममध्ये कॉफी घेत बसले. पार्थचं लक्ष त्या अल्बमकडे गेलं आणि तो म्हणाला, हा अल्बम सापडला का? हो, आपण बघूयात तो अल्बम. यात आपल्याला काही सुगावा लागतो का ते बघता येईल. सापडेल, मला वाटतं एखादा तरी क्ल्यू मिळेल आपल्याला. ते बघायला सुरुवात करतात आणि पहिल्याच फोटोत त्यांना शॉक बसतो. ओ माय गॉड, सर्वेश अंकल आहेत आणि त्या फोटोतली ही लेडी आहे. त्या दोघांच्या लग्नाचे फोटो आहेत हे. म्हणजे ती जी स्वप्नात दिसते तिची मी सावत्र बहीण आहे. मग ती माझ्या स्वप्नात काय येते? मी तिचा हक्क घेतला म्हणून तर नाही ना येत मला ती त्रास देण्यासाठी? नाही ग रश्मी, यात तुझा काय दोष आहे? तू नको मनाला लावून घेऊ. अगं, असं कितीतरी ठिकाणं असतं सावत्र नातं. आय थिंक रश्मी, त्या हातम्याचा काहीतरी हेतू असावा जो तुझ्याकडून त्याला साध्य करायचा असेल. म्हणून आम्ही सगळे असून त्या आत्म्याने फक्त तुझ्यात प्रवेश केला. आणि हे बघ, हे जे काही घडतंय ना हे सगळं विधिलिखित आहे. आता वेळ आली आहे. विचार कर ना की आपली चैतन्याशी यावर्षी मैत्री होणं, त्याने आपल्याला त्याच्या गावी यायचं आमंत्रण देणं, माझ्यामुळे तू टोरंटोला जायचं टाळणं, पार्थचं इथे येऊन आपल्याला मार्ग दाखवणं, या सगळ्या गोष्टी घडल्या त्याच बंगल्याशी आणि त्याच मुलीशी संबंधित. हो रे, म्हणून तर माझं टोरंटोला जाणं कॅन्सल झालं. खरं तर ते अशक्य होतं. बाबांनी तुला सहज हो म्हटलं. रश्मी, आता हे ठीक आहे. इथून पुढची स्ट्रॅटेजी तयार करायला लागेल. हे लोक संध्याकाळी येतील. आपल्याला राघवकडे जेवायलाही जायचं आहे. आपल्याकडे जास्त वेळ नाही, 1 वाजला आहे. आपण उद्या त्यांना खरं खरं सांगून टाकू की त्यामुळे तुमचं लग्न होईल किंवा होणार नाही या 2च गोष्टी होतील. पण आपल्याला तुझ्या स्वप्नावर सुद्धा तोडगा काढायचा आहे. रश्मी, तू उद्या एक नाटक करशील का? नाटक म्हणजे? जसं तू संध्याकाळी बिहेव करत होतीस ना तसं. नाही, मला नाही माहिती मी कसं बिहेव केलं. अगं, म्हणजे तू अगदी 1-1.5 वर्षाची मुलगी करते ना तसं करत होतीस, तशीच वागत होतीस. अरे पण ते त्यावेळी नॅचरल होतं. मला असं बळच नाही जमणार. जमवावं लागेल रश्मी, जमवावं लागेल. हो रश्मी, तो म्हणतोय तर जमवावं लागेल. कर ना प्रयत्न. अरे पण त्यांनी काय होईल? त्यांना त्यांच्या भूतकाळाची आठवण येईल.
ते नाही सांगणार लगेच, पण आपण त्यांना बोलतं करू शकू. त्याची जबाबदारी माझी. मला तुम्ही फक्त साथ द्या. एस्पेशली रश्मी, तू. जेव्हा आपल्याकडून कोणी नसतं ना, तेव्हा स्वतःची लढाई स्वतः लढायची असते. तू हिम्मत करून आधीच त्यांच्याशी बोलली असतीस तर ही गोष्ट तुला इतकी वर्ष सहन नसते करावी लागली. आणि रश्मी, आता तर आम्ही आहोत तुझ्याबरोबर. आता अजिबात घाबरायचं नाही. ओके? चल राघव, आता जाऊन आपण झोपूया. सर्वेश अंकलची रूम व्यवस्थित आहे ना? म्हणजे आधी होती तशी? पण आम्हाला एवढं लक्षात नाही येणार. नाही, नसेल तरी आता जे व्हायचं आहे ते होऊन जाऊ देत रे. बरं, उद्या सकाळी तुम्हाला किती वाजता उठवू? रश्मी, मला 6 वाजता उठव. मला 7 वाजता जिम आहे. राघव, तुझ्याबरोबर मी आलो तर चालेल? हो, चल की, काही प्रॉब्लेम नाही. मग रश्मी, राघवच्या बरोबर मला सुद्धा उठव. ओके. गुड नाईट म्हणून ते दोघं खाली पार्कच्या रूममध्ये गेले झोपायला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून रश्मी ब्रश करून खाली आली. सिंधुमा कामात होत्या. रश्मी त्यांना उत्स्फूर्तपणे म्हणाली, गुड मॉर्निंग सिंधुमा. गुड मॉर्निंग. काय गं, आज स्वारी फार खुशीत दिसतीये. काल काय शोधत होतात ते सापडलं का गं? पण बाळा, असं कुणाच्या पश्चात आपण त्यांच्या वस्तूंना हात लावू नये गं. अगं, पण ते कोणी थोडे वेगळे आहेत. माझे जन्मदाते आहेत ते. सिंधुमा तिला चहा बिस्किट देत म्हणाल्या, पण रश्मी नीट जागच्या जागी ठेवल्या ना गं त्यांच्या वस्तू. हो गं सिंधुमा, बस. आम्हाला काही कळलं आहे काल. तुला ते विचारावं असं वाटतंय मला. सिंधुमा, माझ्या वडिलांनी ना हे दुसरं लग्न केलं आहे. मला स्वप्नात दिसते ती त्यांच्या पहिल्या बायकोची मुलगी आहे. ती लहानपणी कशामुळे वारली ते नाही कळलं, पण ती गेल्यावर 6 महिन्यात तिची आई गेली. बहुतेक तिला धक्का बसला असेल ना, त्यामुळे ती खचून गेली असेल. रश्मी बाळा, कधी कधी मला शंका यायची, पण तू लहान आणि मला दुसरं कोण सांगणार? तुझे आईवडील तर दिवसातनं माझ्याशी फक्त एखाद्या वेळे बोलतात. त्या 6 महिन्यात गेल्या म्हणजे हे माझे सख्खे आईवडील आहेत ना. सांग ना सिंधुमा, मग तरी मला हे असं का वागवतात गं? अगं रश्मी, कदाचित तुम्ही जुळ्या बहिणी असाल. हां, ही शक्यता नाही नाकारता येणार. बरोबर, ठीक आहे, मी त्या दोघांना उठवते. त्यांचा चहा ठेव. आज आम्हाला राघवच्या घरी जेवायला जायचं आहे. आमच्या सकाळचं काही करू नको, फक्त नाश्त्याला उपमा कर. पार्थला खूप आवडतो. एवढं सांगून रश्मी त्या दोघांना उठवायला जाते. दोघं तयार होऊन हॉलमध्ये येऊन बसतात. सिंधुताई त्यांना चहा बिस्किटं आणून देतात. आभार राघव, आपल्याला आजच तुझ्या आईवडिलांना कल्पना द्यायला लागेल. मला माहिती आहे त्यांच्यावर हा बॉम्ब आहे, पण पर्याय नाही. सगळ्यांच्या आईवडिलांच्या विरोधात घटना घडणार आहेत, त्यामुळे आपण तिघेही एकाच परिस्थितीतून जाणार. नो प्रॉब्लेम, मी त्यांना तयार करेन. ग्रेट, निघूया. एवढं बोलून ते निघाले. रश्मीनी पण आंघोळ उरकून घेतली. तेवढ्यात श्वेता आणि चैतन्याची वहिनी तिथे आली. या या, बरं झालं तू वहिनींना घेऊन आलीस. बसा. रश्मीताई, किती सुंदर महालासारखं घर आहे हो तुमचं, चैतन्याची वहिनी म्हणाली. रश्मीनी फक्त स्माईल केलं आणि मनात म्हणाली, सोन्याचा पिंजरा, घरपण नसलेलं घर. सिंधुमानी त्यांना पाणी आणून दिलं. पार्थ कुठे आहे? दिसत नाही. गेला का? नाही, गेला नाही. तो राघवबरोबर जिमला गेला आहे. अगं, मी त्याला भेटायला आले होते. विचार केला की नंतर आयुष्यात आता त्याची भेट होईल का नाही, कारण तू राघवशी लग्न करणार. मग पार्थ कशाला येतो इंडियात? तो फक्त इथे तुझ्यासाठी आला होता ना. रश्मी म्हणाली, आणि हो, बरं झालं तू त्याला ट्रीपला आणलंस. धमाल मजा करता आली. आम्ही त्या बंगल्यात काय फसलो होतो माहिती आहे. काय थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता अगं. नंतर तासभर त्यांच्या गप्पा रंगल्या. पार्थला राघव ड्रॉप करून बाहेरच्या बाहेर निघूनही गेला. पार्थ त्यांना बघून, आव वाव श्वेता, बरं झालं आलीस. बस, मी बाथ घेऊन येतो. तो बाथ घेऊन आल्यावर म्हणाला, अहो वहिनी, तुम्ही कसे आहे? आवडलं श्वेताचं घर? श्वेता हॉस्पिटॅलिटीमध्ये उत्तम आहे. शी इज ऑल्सो अ बेस्ट कुक. तिच्या हातचं जेवलात का नाही? हो, जेवले की. छान केली होती भाजी. बरं पार्थ, तू आणि रश्मी आज माझ्या घरी या जेवायला. अहो सॉरी श्वेता, आज राघवनी बोलवलं आहे आणि संध्याकाळी आमच्या दोघांचे आईवडील येत आहेत, त्यामुळे थोडी खडाजंगी होणार आहे. खडाजंगी का? कारण त्यांनी आमच्या लग्नाचा घाट घातला आहे. ओह, ठीक आहे. मग निघण्याआधी सांग. अहो सांगीन. सिंधुमानी सगळ्यांसाठी गरम गरम उपमा आणि वाफाळलेला चहा आणला. उपमा बघून पार्थ खुश झाला. ग्रेट. तुला लहानपणापासून उपमा खूप आवडतो, आय नो, रश्मी त्याला म्हणाली. पार्थ तिच्याजवळ बसला होता. तिच्याकडे बघून हळूच म्हणाला, पण मी राघव इतका भाग्यवान नाही ना. मी तुला नेहमी मिस करेन. आय विल मिस यू. श्रोते हो, हा होता 7वा भाग. 7वा भाग इथेच संपला.
या कादंबरीचा 8वा आणि शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.